गेला म्हणून तुम्हाला सांगते. एका मुलाची आई वारली, बापानं दुसरं लग्न केलं आणि एके दिवशी बाप कामाला निघून गेला, पण अडचण आल्यामुळे तो पटकन माघारी घरी आला. घरी आल्यानंतर बघतो तर काय पायरीवरती मुलगा बसलेला आहे, तो रडतोय. आणि मग बाप तिथं गेला, त्याला पटकन उचलला. रे एवढ्याकडं कुणाचं पायरी एवढी पळत असताना का बसलास पायरीवरती? त्या मुलानं सांगितलं, काय नाही बाबा, मला पहिल्या आईचा राग आलाय म्हणून इथं रडत बसलोय. बाप म्हणला, चुकलास का बोलायला? पहिल्या आईचा राग आलाय का दुसऱ्या आईचा राग आलाय? नाही नाही म्हणला, पहिल्याच आईचा राग आलाय. दुसरी आई माझी खरं बोलणारी आहे, पहिली आई खोटारडी होती म्हणून तिचा राग आलाय. बापानं सांगितलं, बाळा मेलेल्या माणसाबद्दल असं काही वाईट बोलू नये. काय तुझी पहिली आई तुला खोटं बोलली ते तर सांग. त्यावेळेला त्या लेकरानं सांगायला सुरुवात केली, बाबा मी लहान होतो ना आणि मी खेळायला जायचो ना, त्यावेळेला आई मला जेवणाचं ताट वाढायची, हात मारायची, दाद्या चल बरं जेवून घे. आणि तासभर मी खेळायचो पण यायचो नाही. मग ती चिडायची, मला काय म्हणायची माहितीये का, कारट्या आता जर आला नाहीस ना तर तुला 2 दिवस जीव घालायचे नाही असं म्हणायची. आणि 2 तासानं तीच मला मारायला यायची, हाताला धरायची, ओढत घरात आणायची, सावलीला बसवायची आणि स्वतःच्या हातानं घास मोडून मला भरवायची. 2 दिवस जेवायला देणार नाही असं म्हणणारी आई 2 तासाच्या आत मला जीव घालायची. आणि काल असंच झालं. या आईनं सुद्धा मी खेळायला गेल्यावर ताट वाढला आणि हात मारली, ए पोरा जेवण करून दम द्यायला आली, जेवण करून घे नाही तर 2 दिवस तुला ताट बघू देणार नाही. आणि तिनं खरंच कालपासून मला जेवायला दिलेलं नाहीये, मी गेलो नाही म्हणून. त्याच्यामुळे माझी पहिली आई खोटारडी होती आणि तिच्यासारखीच ही असेल माझा अंदाज बांधला आणि माझा अंदाज चुकला म्हणून मला पहिल्या आईचा राग येतोय म्हणून मी रडतोय. मला सांगायचं एक आहे की त्या एकदा का त्या लेकरानं त्या बापाला सांगितलं की बाप त्या बायकोला बोलू शकतो का? नाही बोलू शकत. का? कारण भाकर घालणारी ती आहे, सांभाळणारी ती आहे. मग तो त्या पोराला फक्त एवढंच सांगू शकतो, तुझी बायको येत नाही तोपर्यंत आपल्याला हे सहन करायचे. हक्काची आई मरून गेली आणि हक्काचा बाप हा नाईलाज असतो, तिला पायाशी बांधल्या गेलेला आहे. त्याच्यामुळे त्याला हक्काची आई पण राहिली नाही आणि हक्काचा बापही राहिला नाही. म्हणून बाप असताना सुद्धा त्या मुलाचं आयुष्य अनाथपणाचं आहे. पण एखाद्या कुटुंबामध्ये याच्या विपरीत परिस्थिती असते. मुलं लहान आहेत, ते मुलं लहान असताना वडील वारतात आणि त्या 2 लहान मुलांची, त्या लेकरांची जबाबदारी आईवरती येऊन पडते. ज्या वेळेला ती आई हा प्रसंग तिच्या आयुष्यात येतो ना, ती धाय मोकलून रडत असते 10 दिवस. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला हात जोडून विचारत असते, माझ्या नवऱ्यानं मला इतकं फुलात सांभाळलं, उमऱ्याच्या बाहेर कधी पडू दिलं नाही, आता मी कोणाच्या आधारावर जगायचं सांगा? आता माझी लेकरं कुणाकडे हट्ट करणार? माझ्या लेकरांच्या गरजा कोण पूर्ण करणार? येणारा प्रत्येक पाहुणा तिला हे समजावत असतो, बाई आता तुलाच देत व्हायचंय. पण एक सांगू, महाराष्ट्रामधली प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याप्रती इतकी डेडिकेटेड असते ना की आपला नवरा गेल्यानंतर त्याच्या फोटोकडे बघून ती अख्खं आयुष्य काढते. पण काही विपरीत विचार ती कधी अंतकरणाला शिव देत नाही. म्हणून पुरुषापेक्षा स्त्रीचा दर्जा कायमच उच्च राहिलेला आहे आपल्या समाजामध्ये. त्या बाईला 10 दिवस सगळे समजवतात आणि ती बाई पण इतकी हुशार असते. 10 दिवस सगळ्या नातेवाईकांचं वागणं तिला कळतं, बोलणं तिला कळतं. ती शेवटचं रडते ते दशक्रिया विधीला. काकस्पर्श होत नसेल तर त्या पिंडाच्या जवळ जाऊन हात जोडून सांगते, तुमच्या लेकरांना मी सांभाळेल, दुरावा करणार नाही, अंतर देणार नाही, तुमच्याच इतकं लाडाकोडात वाढवेल, पण आळेवेडे घेऊ नका. असं म्हणल्यावर काकस्पर्श होतो आणि काकस्पर्श झाला की ती बाई आपला अंग टाकून शेवटचं रडते. तिथून पुढे ती बाई कधी समाजामध्ये रडत नाही. शेवटचं तिचं रडणं दशक्रिया विधीला. आणि ती त्या दशक्रिया विधीला रडताना स्वतःला सांगत असते, बाई काय रडायचंय ते आज रडून घे. इथून पुढे रडशील तर समाजातला एखादा कोल्हा लचके तोडायला कमी करायचा नाही. त्याच्यामुळे तुझं हे शेवटचं रडणं. ती बाई स्वतःला मजबूत बनवते, खंबीर बनवते आणि स्वतःला सांगत असते, बाई आजपासनं तू फक्त आई नाहीस, बाई तू आजपासनं फक्त आई नाहीस. आजपासनं तुझा एक हात जर मातृत्वाचा असेल तर तुझा दुसरा हात हा पितृत्वाचा असणार आहे. आजपासनं तुझ्या मुलाची आणि माझे 5,000 वाढवून द्या. फार गोड वाजवतात. काय वादक खूप आहेत संप्रदायात, नाही असं नाही. मला एक तर विशिष्टता, कुणाचं कौतुक करायला आवडत नाही. उगीच कोणाला तरी चढवायचं मोठं म्हणायचं काही गरज नाहीये. पण खरोखर एखादा गुणी असेल ना तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. दादा काय तुमचं वय खूप बारीक आहे माझ्यापेक्षा, माझ्या मुलाच्या वयाचे आहेत तुम्ही, पण तरी तुम्हाला सांगते वादक 3 खूप मोठे होऊन गेले. इंद्र, शंकर आणि रावण. इंद्राच्या वाजवण्याचा विचार नाही करायचा, कारण इंद्र कीर्तनात नाही वाजवत, तो नर्तनात वाजवतो. 2 मात्र भजनानंदी आहेत. शंकरही भजनात वाजवतात आणि रावणही भजनात वाजवतो. रावणाचं उपास्य शंकर
आणि शंकरांचं उपास्य राम. दोघंही वाजवताना बोल वाजवत नाही तर श्लोक वाजवतात. रावण वाजवतो, शंकर वाजवतात, मग फरक काय दोघांमध्ये? रावण वाजवत असताना तो मोगुण प्रधानतेनं वाजवतो आणि शंकर वाजवताना सत्वगुण प्रधानतेनं वाजवतात. रावण काय वाजवतो ते म्हणते का? जटाटवी जलकल प्रवाह पावितस्थले गरेवलं व्यलंबितां भुजंग तुंग मालिका टमट 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 निनाद पट्ट परवय चकार चंड तांडव तदातुना शिव शिव. हे रावण वाजवतात. ऐकलं तरी असं वाटतं ना कोणाला धरून कोणाला मारू. पण ज्या वेळेला शंकर वाजवतात ना त्यावेळेला त्यांचं उपास्य राम तेही श्लोक वाजवतात. पण किती सात्विकतेनं वाजवतात ते सांगते. ते काय वाजवतात ते ऐका. श्री राम श्री राम श्री सत्वगुण प्रधानतेचं होतं. हे शंकर वाजवतात आणि त्या शंकरांसारखं तुम्ही वाजवता म्हणून तुमचं कौतुक. विडायला चला मी हे सांगत होते की या जगामध्ये आईला प्रथम दर्जा दिलेला आहे आणि अशी आई ज्या वेळेला आयुष्यातनं निघून जाते त्यावेळेला कधी न भरणारं कधीच भरून न येणारी पोकळी आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होत असते. आजकाल ना बऱ्यापैकी ट्रेंड आहे हा. मुलं आई बापाला विचारतात काय केलं तुम्ही आमच्यासाठी? सारखं म्हणता मी काय केले माहितीये का, मी काय केले माहितीये का. एका मुलानं असंच आपल्या आईला विचारलं, ए आई रोज उठतीस आणि टॉर्चर करतीस मला, रोजच म्हणतीस. आणि मुलगा आईपाशी व्यक्त होतो. बापासमोर बोलायची काही हिंमत आहे त्याची, पण आई समोर मात्र म्हणू शकतो काय केलंस ग तू माझ्यासाठी. सारखं म्हणते मी काय केले मी काय केले. एका मुलानं वैतागून एका आईला एक ऑफर दिली, हे तुझं रोजचं कटकट आणि हे गाणं ऐकण्यापेक्षा वन टाइम सेटलमेंट करू म्हणलं आपण. तुला काय पाहिजे ते माग, तू माझी आयुष्यभर जी सेवा केली ना त्याचा मोबदला तुला काय पाहिजे तू माग, मी तुला देऊन टाकतो. पण परत माझ्या कानावर हे नाही आलं पाहिजे की मी तुझ्यासाठी काय केलंय माहितीये का. आईनं सांगितलं तू हे म्हणायची वेळ माझ्या आयुष्यात आली हे माझं दुर्दैव आहे. हे ऐकण्याची वेळ माझ्या आयुष्यात आली ही माझी शोकांतिका आहे. पण जर तुला वन टाइम सेटलमेंटच करायची असेल तर पहिल्यांदा मी तुझ्यासाठी काय केलंय हे तुला कळणं गरजेचं आहे. तो म्हटलं मग ते कळण्यासाठी काय करायचंय, तुला काय द्यायचंय ते सांग. ती म्हणली मला पैशात मोबदला नकोय, फक्त एकच कर, मला सेवेचा मोबदला सेवेत हवाय. मी तुझी इतके वर्ष सेवा केली, आता तू माझी सेवा कर. त्यानं विचारलं किती वर्ष करायची, तू माझी जेवढी केली तेवढी करायची का. ती म्हणली तेवढी तुझी पात्रता नाही की तू एवढे वर्ष माझी सेवा करू शकशील. फक्त आजची एक रात्र तू आणि तुझ्या बायकोनं माझ्या पलंगाच्या खाली झोपायचं आणि मला जे जे पाहिजे मी मागेल त्या वेळेला मला आणून द्यायचं. तो बायकोकडे गेला आणि तिला सांगितलं आई म्हणते की मी निघून जाते, परत तुझ्या घरी येणार नाही, फक्त एक रात्र सेवा करायची. तिनं पुरणपोळीचाच बेत केला. आनंद झाला ना का, कारण उद्या सकाळी सासू जाणार आहे. जेवण झाली, झोपायला अंथरूण त्या सुनेनं त्या सासूच्या रूम मध्ये टाकलं. दोघं जण झोपले. आईनं बघितलं एकदा हळूच डोकावून, झोपले. 12 वाजेपर्यंत चांगली झोप लागू दिली आणि 12 वाजता मारली, दादा आता तर अर्धा आणि सगळा तांब्याला वाटला. तो चिड लागत, आई काय करतेस, मगाशी तर तुझा बिछाना बदललाय, लक्ष देता येत नाही, व्यवस्थित तुला बघता येत नाही. चुकलं बाळा चुकलं, बदल तेवढा बदल. उतरली खाली, त्यानं बायकोला उठवली, उठ ग तुझा बिछाना आईला द्यायचा. ती म्हणली माझा का, तो म्हणला आईची सेवा. द्या 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 म्हणजे द्या द्या द्या. तिनं तिचा बिछाना टाकला आईला. आनंदानं दोघं खाली झोपले. का, उद्या आई. दोघ जण खाली झोपले. चिडला होता जरा म्हणून 2 तास काही आई बोलली नाही. आणि 3-3:30ला चांगली साखर झोप लागल्यावर ती गदा हलवून उठवला. ए दाद्या उठ. विचारला काय आता काय, काही वेळी पाणी आणचं, मला तहान लागली. तो म्हणला काय सुडोग होती का काय एका रात्रीत.
मग एवढा त्रास आण म्हणे आण होत असं. परत गेला, पाणी घेऊन आला. आता पाणी पिलीच नाही. त्याला दिसेल असा तो तांब्या वर केला आणि असा तांब्या पालथा केला. आता मात्र त्याचा धीर जो होता, धैर्य होतं, ते सुटलं आणि नाही ते अर्वाच्या भाषेमध्ये आईला बोलायला लागला. हे सगळं ऐकत असताना 2-3 मिनिटं तिनं ते सहन केलं. पण नंतर त्याला सांगितलं, ए बाबा थांब, तू मला अजून काही वाईट बोलण्याच्या अगोदर मी तुला काय बोलते ते ऐक. एका रात्रीत माझा बिछाना पित्या पाण्यानं 3दा ओला झाला, तर 3ऱ्या वेळेला तुम्हाला शिव्या देऊन बोलायला लागलास. तू 10 वर्षाचा होईस तोपर्यंत रोज तुझा बिछाना रात्री 4-4, 5-5 वेळेला ओला व्हायचा आणि तुला शिव्या न देता उलट माझ्या बाळाला त्रास होतो का काय म्हणून मांडीवर घेऊन रात्र काढणारी होते ना, ती मी होते. आणि हा फक्त रात्रीचा हिशोब आहे. दिवसाचा सांगायला गेले ना तर तुला ऐकवणार नाही, एवढं मी तुझ्यासाठी केलेलं आहे. हे ऐकल्यानंतर त्या मुलाला लक्षात आलं की खरंच मी चुकलो होतो. म्हणलं आई तुला कुठे जाण्याची गरज नाही, मी सेवा करेन तुझी. आता फक्त या दृष्टांतात एक काम करायचंय, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीनं तो मुलगा बाजूला काढायचा आणि त्या मुलाच्या जागी स्वतःला ठेवायचं. त्या मुलासाठी त्याच्या आईनं जितकं केलंय ना तितकंच इथं बसलेल्या प्रत्येकाच्या आईनं प्रत्येकासाठी केलेलं आहे. मग आईनं आपल्यासाठी जर एवढे कष्ट उपसले असतील तर ऍटलिस्ट म्हातारपणामध्ये तिला गोड बोलणं हे आपलं काम नाही का? आणि तेही होत नसेल तर समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी असं म्हणायची वेळ आहे. एक सांगू का, मी खूप जणांना सांगते, या गादीवर उभं राहून सांगते, ज्या संप्रदायामध्ये ज्या पांडुरंगाला आम्ही उपास्य म्हणून सेवा करतो ना, त्या पांडुरंग परमात्म्याला पंढरपुरात जे येणं झालंय ना, ज्याच्यासाठी येणं झालंय ना, तो सुद्धा काही भक्तीसाठी आलेला नाही, तर मातृपितृ देव भव असं म्हणणाऱ्या पुंडलिकासाठीच आलेला आहे. मग विचारा कधीतरी पुंडलिकाला, पुंडलिके काय केले की परब्रह्म उभे ठेले. त्या पुंडलिकानं फक्त ज्ञानोबरायांचं वचन ऐकलेलं आहे. काय वचन ऐकलेलं आहे? ज्ञानोबरायांनी जे सांगितलं, सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी खीर शरीरे लोण किजे. तुकोबा म्हणतात, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. ज्याच्या आयुष्यामध्ये आई वडील आहेत त्यानं तीर्थयात्रा करत फिरायचं नाही, आणि जायचं असेल तर आई वडिलांना घेऊन यात्रेला जायचं, एकट्यानं जायचं नाही. आणि अशा रीतीनं माता पित्यांची सेवा जो व्यक्ती करतो तो भगवंतालाही प्रिय असतो. आणि अशा व्यक्तिमत्वांचं ज्यांनी आयुष्यभर आपल्यावरती प्रेमाव्यतिरिक्त काहीच केलेलं नाही. मी बऱ्याचदा सांगते, आईची किंमत मुलांना फार लवकर कळत नाही, पण लेकीला लवकर कळते. ती कधी कळते? सासरी गेल्यावर. माहेरी असतोपर्यंत आई कळत नाही, सासरी गेल्यावर 6 महिने कळत नाही. आणि मग ज्या वेळेला ती माहेरी येते ना, माहेरी आल्यानंतर ती काही बोलत नाही आईला फक्त घट्ट मिठी मारते आणि रडते. आईच्या मिठीमध्ये एवढं सामर्थ्य आहे. ज्या लेकीने आईला मिठ्या मारल्या त्यांना सामर्थ्य माहिती असेल, आणि ज्या लेकीनं आज तागायत आईला एकदाही मिठी मारली नाही ना, तिच्यासारखी करंट्या कपाळाची लेकी या जगात दुसरी कुठली नाही. स्पर्श प्रश्न असते आईला. लेकीला मिठी मारली ना की लेकीला सांगायची गरज पडत नाही माझ्यावरती काय दिवस आलेत, मला किती त्रास होतोय. तिच्या डोळ्यातलं पाणी ज्या वेळेला आईच्या मानेवरती पडतं, आईच्या गळ्यावर पडतं, त्यावेळेला त्या वेदना आईला कळतात. आणि ती आई रात्रभर त्या लेकीला झोपू देत नाही. बहिणाबाई म्हणतात, गुज बोलता मनीचं चांदणी आली मधा माझी दुरून आली राधा. माझी राधा लांबून आली आहे म्हणून रात्र त्या दोघींना बोलायला कमी पडते. रात्र गप्पा मारून तिला इतकी ऊर्जा ती माता देते की तिथून पुढचं अख्खं आयुष्य सुद्धा ती मुलगी तिकडं त्या दुःखात काढू शकेल. एवढी ताकद आणि एवढं स्थैर्य आपल्या लेकीला पुरवणारी असते ती आई असते. आईनं मिठी मारली की लेकीनं म्हणलंच पाहिजे, भाग गेला
भाग गेला, भाग गेला, शिळ गेला, अवघा झाला आनंद. मला असं वाटलं तुम्ही फक्त सांगण्याचंच काम करता, कोणी गायचे कोणी नाही, पण तुम्ही एवढे चांगले गाता हे नव्हतं माहिती. खरं तर हिंगणगाव म्हणजे सर्वसामान्य वारकऱ्यांचं गाव नाहीये, भजन सम्राट वैकुंठवासी हरिभक्तपरायण मारुती बाबा बागडेंचं गाव आहे. त्याच्यामुळे इथं प्रत्येक गाणारा हा अनन्य साधारणच असणार हे मलाच कळायला पाहिजे होतं. विठाला आईनं मारलेली मिठी, आईनं केलेला स्पर्श म्हणजे भाग गेला, शिण गेला, अवघा झाला आनंद असं असतं. आणि म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आईचं असणं हे नितांत महत्वाचं असतं. आणि तुकोबरायांसारख्या महात्म्याला सुद्धा माहिती आहे, जोपर्यंत आयुष्यात आई आहे तोपर्यंत हित जाणणारं जोखणारं कोणीतरी आहे. आणि ज्या दिवशी आई निघून जाईल त्या दिवशी आपलं निस्वार्थपणे प्रेम करणारं व्यक्तिमत्व, निष्काम प्रेम करणारं माणूस आपल्या आयुष्यातनं निघून जातं. आपला खऱ्या अर्थानं हिताचा भाग कशात आहे हे सांगणारं व्यक्तिमत्व निघून जातं. कारण आई मरेपर्यंत लेकराच्या हिताचाच विचार करते. माझ्या आयुष्यामध्ये घडलेली एक घटना सांगते. आळंदीला गुरुवर्य डॉक्टर बाबांकडे आम्ही पाठाला जायचो विचारसागराच्या. मोजक्या महिला असायच्या, त्याच्यामुळे नवीन आलेला चेहरा लगेच कळायचा. एक मावशी अचानकच येऊन बसायला लागली. त्या मावशीला विचारलं, मावशी काय येतं पाठाला, या वयात पाठ? आणि काय करणार बाई, पोरानं मला आळंदीत आणून सोडले. सोडलं म्हणजे यात्रेला म्हणून घेऊन आला, हात सोडून कधी निघून गेला माहितीच नाही. बरं, त्याचा घर नंबर मला माहिती आहे, त्याचा पत्ता मला माहिती आहे, त्याचा फोन नंबर माहिती आहे. पण त्याला मी 4-5 वेळेला फोन केला आणि हॅलो बाळा असं म्हणल्याबरोबर त्यानं माझा आवाज ऐकून फोन कट केला. ज्या अर्थी त्यानं माझा हटकून फोन कट केलाय त्या अर्थी त्याला मी जड झाली आहे आणि मला आता कोणाच्या घरी जाण्याची इच्छा नाहीये. म्हणलं मग त्याच्याकडनं सगळं मागून घ्या. काय मागायचं म्हणली, दान केलेलं काय माघारी घेता? नवरा मेल्यापासून जेवढं काही धुणं भांडी कष्ट केलं त्या सगळ्याचे कमवलेले पैसे गोड बोलून माझ्याकडनं काढून घेतले, फ्लॅट घेतला आणि लग्न झाल्यावर पोरगं झाल्यावर मला इथं आणून सोडलंय. नाही जायचं आता, उरले ते हरी तुम्हा समर्पण या भाऊने आळंदीमध्ये राहायचंय. मला थोडं वाईट वाटलं. मीच पोलीस स्टेशनला त्यांच्या वतीनं गेले आणि त्यांना सांगितलं त्या मावशीच्या मुलांना असं असं त्यांच्याबरोबर केलेलं आहे. त्यांच्याकडे आता काहीच नाहीये, अंगावरचे दागदागिने सुद्धा त्या मावशीचे मोडून त्या पोरानं खाल्ले आणि आता म्हातारपणात सांभाळायचं ते त्यांना आळंदीला आणून सोडलेलं आहे. ते पोलीस काका माझ्या बरोबर आले, अर्धा तास चौकशी करत होते मावशीची, पण मावशी काय बोलेल, एक वाक्य बोलली नाही. म्हणली माझ्या पोराचा पत्ताच मला लक्षात नाही, फोन नंबरच लक्षात नाही, माझा स्मृतिभ्रंशच झालेला आहे. हे सगळं बघत होते त्यावेळेला मी आश्चर्यचकित झाले. मावशीनं अर्ध्या तासापूर्वी मला सगळं सांगितलंय आणि पोलिसांसमोर म्हणते मला स्मृतिभ्रंश झालाय. पोलिसांना जाऊ दिलं, काका गेल्यावर जरा चिडून विचारलं, मावशी मग जर तुम्हाला खरं स्मृतिभ्रंश झालाय तर मला वेड्यात काढलं का तुम्ही, का म्हणून माझ्याशी खोटं बोलल्या? त्यांनी सांगितलं तुझ्याशी नाही खोटं बोलले, त्यांच्याशी खोटं बोलले. म्हटलं मग त्यांच्याशी का खोटं बोलल्या? पोलिसांना नंबर दिला असता, मारत आणला असता पोरगा इथं, 2 कानाखाली लावले असते आणि पाया पडून तुम्हाला घेऊन जायला सांगितलं असतं. का नाही तुम्ही त्या पोलिसांना सत्यता सांगितली? त्यावेळी त्या मावशीचं वाक्य काय होतं माहितीये का? नीट आहे का? त्या मावशीला घरातनं हाकलून लावलेली आहे. ती मावशी मला काय म्हणली माहितीये, बाई ह्या पोलिसांना नंबर दिला असता, त्यांनी फोन केला असता, माझा पोरगा पळत पोलीस स्टेशनला आला असता. माझ्यासाठी नाही पण पोलिसांनी बोलवलं म्हणून आला असता. आणि पोलीस स्टेशन पासून माझ्या घरापर्यंत त्या पोलिसांनी त्याला जे मारत आणलं असतं ना, ते त्याला मारलेलं मला सहन झालं नसतं, म्हणून मला नंबर द्यायचा नव्हता. म्हणजे ज्या पोरानं मारून बाहेर काढलेलं आहे त्याही मुलाचा एवढा विचार करणारी असते ना, ती माया असते, ती आई असते. आणि म्हणून या जगामध्ये आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. का? तिच्या अंतःकरणात काय विचार आहे? फक्त लेकराचं हित व्हावं हा विचार जिच्या अंतःकरणात असतो तिला माया असं म्हणतात. आणि हाच भाव तुकोबराया अभंगाच्या प्रथम चरणात उद्बोधित करतात.
पहिल्या चालीसाठी नाही, दुसऱ्या चालीसाठी. दुसरी चाल एकदम छान होती, वारकरी होती. आणि त्यात तुम्ही जे नेक्स्ट व्हर्जन त्याचं जे गायलं ना ते अप्रतिम होतं, अप्रतिम. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तुकोबराय म्हणतात आईच्या अंतकरणामध्ये फक्त लेकराच्या हिताचा विचार असतो. पण ज्ञानोबराय कोणत्या आईबद्दल हे बोलतायत? पुढं सरा, पुढं सरा. पुरुष मंडळी, पुरुष मंडळी आज सर पुरुष मंडळी. नाही ऐका ना, माझं काय म्हणणं आहे, ऍज इट इज बसा. येणाऱ्यांना इकडनं रस्ता आहे ना, इथं केवढी जागा शिल्लक आहे, कशाला त्यांना चुकच मांडे इकडं तिकडं करायला जातात. इथं जागा आहे ना, एवढ्या जागेमध्ये बसू द्यात. तुम्ही एकदमच स्थिर बसा, अजिबात आता सहजासन तुमचं सोडू नका. मागणं येणाऱ्यांनी पुढे ये, जे जिथं आहेत तसेच बसा, व्यत्यय नको. तुकोबराया कोणत्या आईबद्दल हे सगळे उद्गार काढतायत? तुकोबराया म्हणतात तसं मला 5 आया आहेत. तुकोबरायांना आया किती? काही जण म्हणतील आम्ही महिपती बाबाकृत तुकाराम चरित्र वाचले आणि त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांना एकच आई आहे, एकच आई आहे. आणि मग तुम्ही कोणती सांगताय? तुकोबराया म्हणतात 3 आया 4 आया असं म्हणण्याचं कारण काही तत्व आहेत माझ्या जीवनात, ती तुम्हाला सांगतोय. तुकोबरायांची पहिली आई जन्मदात्री ही सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या जन्मदात्या आई व्यतिरिक्त 4 माझ्या आयुष्यामध्ये आहेत. दुसरी आई ही धरणी माता. आपण धरणीला सुद्धा काळी माई म्हणतो ना, ही काळी आई आहे. ती का आई? कारण ती आपला विचार करते. एक बीज जर तिला दिलं तर ती त्याच्या मोबदल्यात हजारो कण रिटर्न करते. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. एका कणाच्या मोबदल्यात कणसाच्या कणस ती आपल्याला देते, मग ती आपला विचार करते ना, म्हणून धरणी पण आपली माय आहे. दुसरी माय म्हणजे जन्मदात्री सोडून दुसरी माय बघितली आपण, धरणी माय. आणि तिसरी माय आहे ती म्हणजे जगज्जननी जगदंबा, जिचा सध्या नवरात्रोत्सव चालू आहे. खरं तर जगदंबेचे 2 नवरात्रोत्सव होतात, एक शाकंभरी नवरात्रोत्सव आणि एक शारदीय नवरात्रोत्सव. त्या देवीनं या जगाला सगळंच पुरवलंय, अख्खं विश्वच निर्माण केलंय त्या मुळमायेनं केलेलं आहे. नामदेव महाराज म्हणतात जेथे कोठेच नव्हते काही, सूर्य चंद्र तारा नाही, तेथे एक ढालगजा निर्माण झाली. आणि ती ढालगजा म्हणजे ही मुळमाया आदिशक्ती आहे. ती नसती तर जगच नसतं, त्याच्यामुळे ती तिसरी माया आहे. आणि मग चौथी माय ज्ञानोबराया कोणती? तुकोबराया चौथी माय कोणती? तर ज्ञानोबराया असं चौथी माय उत्तर देतात तुकोबराया. कारण ज्ञानोबा माझी आई आहे, माझीच नाही सगळ्याच साधकांची आहे. साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप. साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा. दर्शने हरेतात सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकाचीच माय नाही तर अनाथाची पण ती माय आहे. ज्ञानराज माझी अनाथाची माय.
पडलेल्या जागा व्यवस्थित करा. ज्ञानराज माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानोबराया अनाथांची माय आहे, ज्ञानोबराया योग्यांची पण माय आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, तेणे निगमवल्ली प्रगाट केली. ज्ञानोबराया माझी चौथी आई आहे. मग तुकोबराया तुम्ही यांना बोलवताय का? नाही म्हणे. ती तर आहेच, ज्ञानोबराया तर आई आहेच. त्यांनी तर आपल्या हिताचा विचार केलेलाच आहे आणि हे काही मी सांगण्याची गरज नाही. इतकी जवळपास शतक होऊन गेली. आपण प्रत्येक कीर्तनकाराच्या मुखातनं हेच ऐकतोय की ज्ञानोबरायांना झालेला त्रास, त्याच्यातनं प्रस्फुटित ज्ञानोबरायांचं जे अंतकरणातनं निघालेलं जे साहित्य भांडार आहे, मग ती ज्ञानेश्वरी असेल, चांगदेव पासष्टी असेल, अमृतानुभव असेल, हरिपाठ असेल, गाथा असेल, यांसारख्या ग्रंथाची रचना ज्ञानोबरायांनी केली. आणि वैशिष्ट्य आहे त्यांच्या एका त्या सगळ्या साहित्याचं. ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टीत, अमृतानुभवात, हरिपाठात कुठेही ज्ञानोबरायांनी लोकांनी मला त्रास दिलाय असा उल्लेख केला नाही. त्रास करून सुद्धा उल्लेख न करण्याचं ते मेंटॅलिटी जी आहे ना, ती फक्त माझ्या ज्ञानोबरायांकडे आहे. आपल्याला त्रास झाला ना, थोडा त्रास झाला की आपण एवढं करून जगाला सांगतो, तुला माहिती का काय केलं त्यानं माझ्याबरोबर. पण ज्ञानोबरायांनी कुठंच ज्ञानेश्वरी सांगितलं नाही. पुढच्या पिढीला कळावं नाही वाटलं ज्ञानोबरायांना. फक्त इतका त्रास सहनच करायचा आहे. ज्ञानोबरायांचं वाक्य, सहन करण्यासाठी इथं कोणी येत नाही, सहन करण्यासाठीच येतात. आणि मी ते सहन केलंय. आणि एवढं सहन केल्यानंतर ज्यांनी त्रास दिला त्यांच्याबद्दल ज्ञानोबराया म्हणतात, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. हे म्हणणारे फक्त माझे ज्ञानोबराय आहेत, म्हणून ज्ञानोबराया माऊली आहे. आणि सगळ्यात शेवटची मायजी वारकऱ्यांची पण आहे. हे सगळ्या वारकऱ्यांना 5 आहे. आपली 5वी आई कोणती? ती जी विठाई आहे, जी पंढरपूर निवासिनी आहे, ती आमची माय आहे. आणि जनाबाई म्हणतात की माझ्या आयुष्यात तिनं यावं. ये ग विठा माझे पंढरीची आई. त्या पांडुरंग परमात्म्याला आई म्हणतात. आणि मग ज्ञानोबरायांना सांगतात की पांडुरंग परमात्मा आम्हा सगळ्यांचीच आई आहे. तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तोची कृपा सिंधू पांडुरंगा. ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे, सकळ ही गोत माझे पंढरी सजाण, बाप रखमा देवीवरा श्री विठ्ठलाची आण. आणि त्या पांडुरंग परमात्म्याची माया काय हे माहिती करून घ्यायचं असेल तर आईच्या जवळ जाणं गरजेचं आहे की हो. काय सगळीच मुलं आईचा संग मागतात असं नाही. आईला जर 4-5 लेकरं असली ना, तर त्याच्यातलं एखादं लेकरू जेवणासाठी हट्ट करतं, एखादं लेकरू खेळण्यासाठी हट्ट करतं, एखादं लेकरू बाहेर मला हे आणून दे याच्यासाठी हट्ट करतं. आणि एखादंच लेकरू असं असतं की जे म्हणतं मला तुझ्या जवळ यायचंय, मला तुझ्या कुशीत यायचंय. आणि आईचं प्रेम त्या बाकीच्या खेळणं खाऊ मागणाऱ्यांपेक्षा मला उचलून घे असं म्हणणाऱ्यावरच जास्त असतं. बरोबर आहे की नाही? आईपासून लांब जाणारं लेकरू आईला आवडत नाही, आईच्या जवळ असणारं लेकरू आईला आवडतं. आणि जितके तुम्ही देवाच्या जवळ जाल तितके तुम्ही त्याला कळाल आणि तो तुम्हाला कळेल, तो तुमची काळजी घेईल. म्हणून बऱ्यापैकी लोक प्रसिद्धी मागतात, पैसा मागतात, नाही त्या संसारातल्या गोष्टी मागतात. पण ह्या सगळ्या गोष्टी मागणाऱ्यांपेक्षा काहीच न मागता तो माझा भावा, तो माझा भावा, त्यालाच पांडुरंग परमात्मा जवळ करतात. आणि तो जवळ येण्यासाठी साधना सगळे वारकरी करत असतात. वारकऱ्यांना काहीच नकोय, कारण न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वे विश्वंबर परिहार चिन लगे. आणि नाहीच कळलं तर न सांगता कळे अंतरीचे गुज, आता तुझी लाज तुझं देवा. वारकऱ्यांनी परमार्थ केला पाहिजे हे वारकऱ्यांना कळतं, पण संसारी जीवाला आम्हाला सांगावं लागतं परमार्थ करा म्हणून. त्याचं कारण काय? मी मगाशी ओघवते म्हणे ते एक वाक्य बोलून गेले की माणसानं देवाच्या जितकं जवळ जावं ना तितकं सुखी व्हावं. देवापासनं जी लांब आहेत ना तीच दुःखी आहेत, जी देवाच्या जवळ आहेत ना ती सुखी आहेत. असं का म्हणते? उदाहरण सांगते, पहिले भजन करावे. एसटीनं कधी आपण प्रवास केलाय का? एसटीनं प्रवास करायचा असेल तर गर्दी करावी लागते दरवाजात. आणि का गर्दी करावी लागते? सीट मिळावं म्हणून. आणि सीट कोणतं मिळावं अशी अपेक्षा असते माणसाची. फ्रंट सीट की बॅक सीट? पुढचं सीट नाही मिळालं तरी चालेल, पण पाठीमागचं मिळालं पाहिजे. बरोबर?
पाठीमागचं मिळालं पाहिजे ना. तुम्हाला कुठलं आवडतं, पुढचं का मागचं? मागचं मिळावं वाटतं तुम्हाला? सीट मागचं नको, पुढचं मिळावं, ड्रायव्हरच्या जवळचं मिळावं. का? पाठीमागं बसणारा मिनिटाला वैकुंठात जाऊन खाली येतो. गाडी तीच, चालक तोच, खड्डे तेच, रस्ता तोच, पण बसण्याच्या जागेवरनं त्या हादऱ्याची तीव्रता कमी अधिक होते. जो सगळ्यात लांब बसलाय ना ड्रायव्हर पासनं, तो सगळ्यात जास्त आपटतो. त्याच्यापेक्षा जो अधिक जवळ आला ड्रायव्हरच्या मध्ये बसतो तो अधिक सेफ असतो. आणि अगदीच ड्रायव्हरच्या जवळ बसणाऱ्याचं सस्पेन्शन एक नंबर असतो, ते एकदम फर्स्ट क्लास. त्याच्यामुळे लोक गर्दी करतात का फ्रंट सीट मिळालं पाहिजे. आणि सगळीच गर्दी करतात असं नाही, बुद्धिवान कधी गर्दीचा हिस्सा नसतात. विश्लेषण करण्याची गरज नाही, समजने वाले को इशारा काफी होता है. बुद्धिवान कधीच गर्दीचा हिस्सा नसतात. मग ते काय करतात, झुंबट नाहीत करत, खिडकीतनं सीट रिझर्व करतात. केलंय का कधी तुम्ही? रुमाल टाका, पिशव्या टाका, सीट माझं आहे, अजिबात कोणी बसायचं नाही. मध्ये तर एक व्हिडिओ व्हायरल झाली होती, किती जणांनी बघितली मला माहित नाही. एक आजी आपल्या बाबांना म्हणतात, हो ह्या वयात काय आपल्याला मागं बसायला जमायचं नाही, काही झालं तरी पुढचं सीट मिळालं पाहिजे. बाबा म्हणले पण आपण गर्दीत घुसू शकत नाही, दोघं बीपी पेशंट आहोत. ती म्हणली कशाला गर्दीत घुसायचं, पाकिट द्या मी इथनं टाकते. बाबा नीट बघून म्हणतात, 40 वर्ष लग्न करून माझ्या घरात आलीस, माझ्या धोत्राला खिसा भेटलाय का तुला कधी? खिसाच नाही तर पाकिट कुठून येईल? ती म्हणली बरं काही का असेल, काय नाही काही नाही. ती म्हणली आज की मी पण पिशवी विसरले, मग आता काय करायचं? काही नाही करायचं म्हणली, मलाच उचलायचं, मीच इथून आतमध्ये जाते. बाबा म्हणले ही काही डोक्यावर टिकर पडली की काय, या वयामध्ये कसे तुम्हाला काय करायचं उचला. आणि काय आहे ना, शहाण्या माणसानं बायकोशी कधीच वितंड वाद करायचे नाही. कारण तुम्ही कितीही बायको बरोबर भांडणं केली तरी तुम्ही बायको बरोबरच्या भांडणात विजयी होऊ शकत नाही. काही एकमतानं उत्तर दिलं बा, नाही खरंच होऊ शकत नाही. त्यापेक्षा माघार घ्या. तू म्हणशील ती पूर्व दिशा, ती म्हणली ना हत्ती उडतो, तिला म्हणायचं आत्ताच बेडरूमच्या खिडकीत बसला होता, हे काय आत्ताच त्याला हक्कललाय, असं म्हणत सुखी जेवण करा. बाबांनी कणत आजीला उचललं, अर्ध्यापर्यंत त्या आत गेल्या आणि नेमकं त्यांच्या दुर्दैवानं लटकवलेलं जे खिडकीचं वरचं तावदान होतं ते सटकलं, धाडकन आजीच्या पाटकाडात पडलं. असंच धाडकन पडलं. आजी बिवळले आणि म्हणले अरे 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 पांडुरंगा लागलं की रे. आणि अडकल्या ना मध्ये त्या अडकल्यावरती खालसा बाबांचा बीपी हाय झाला. बाबा म्हणले ही जर पडली तर 6 महिने भाकर नाही गोड लागू द्यायची. सारखीच म्हणत म्हाताऱ्यानं पडलं तिचं लँडिंग व्यवस्थित झालं पाहिजे. मग काय धरा पाय आणि ओढा बाहेर. बाबांनी पाय धरले ना, अशा बरोबर जमिनीच्या बाजूने ओढत होती व्यवस्थित खाली तिला घेता यावी म्हणून. पण आत चढलेल्या पॅसेंजर्सना ही भीती वाटली, आजी जर बाहेर पडल्या तर या वयामध्ये हातपाय मोडलेलं त्यांना सहन होण्याजोगतं नाही. काही झालं तरी आजी बाहेर जाता कामा नाही. मग काय आजीचे धरा हात आणि ओढा. बाबा ओढतात बाहेर, आतले ओढतात आत. आजी म्हणले आज 2 तुकडे करतात. पण वाचायचं असेल तर कुणाला तरी सोडलं पाहिजे. पण ज्याला किती सोडलं तरी जो मला कधी सोडणार नाही त्याला सोडूयात. म्हणून आजीने अशी जोरात लात घातली बाबांना. कळल्या तुमच्या भावना कळल्या. लात घातली आणि खाली पडले बाबा. आजी पटकन आत आल्या. आजी आत आली, त्या खिडकीतनं आत आली, सीटवर बसली आणि पटकन तोंड बाहेर काढून म्हणते कशी, ओ पटकन आत या, मी जागा पकडली. कशासाठी एवढा जीवाचा आटा बेटा? फ्रंट सीट. आणि फ्रंट सीटचे फायदे काय? देर आर 2 टाइप्स ऑफ बेनिफिट्स. तिथं 2 प्रकारचे फायदे. नीट आहे का? आता पहिल्या सीटवर बसणाऱ्याला पहिला फायदा होतो, तुम्हाला सस्पेन्शन चांगलं मिळतं. आणि दुसरा फायदा होतो, ऍक्सिडेंटमध्ये तुमची डेथ होत नाही. ऍक्सिडेंटमध्ये ड्रायव्हर हुशार असतात, ते शेवटपर्यंत प्रयत्न करतात अख्खी बस वाचवण्याचा. आणि नाहीच वाचली तर आपली बाजू सेफ अँड सिक्युअर करतात. पाठीमागं बसणारे ठोकले मेले तरी चालेल चालेल. पुढचे त्या ड्रायव्हरच्या जवळ बसलेले वाचतात. आता माझं एक वाक्य आहे, थोडासा त्याच्यावर विचार करा. 4 ते 5 तासाच्या एसटीच्या प्रवासात जर त्या एसटीच्या चालकाच्या तुम्ही जवळ बसलात तर तो चालक तुम्हाला हे 2 फायदे घडवून देतो. त्याचप्रमाणे 40 ते 50 वर्षाच्या आयुष्याच्या प्रवासात जर जगाच्या चालकाच्या जवळ तुम्ही बसाल तर तो चालक तुम्हाला हे 2 फायदे घडवून देईल की नाही? बोला. तो नक्की तुम्हाला हे 2 फायदे घडवून देईल. पहिला फायदा कोणता? तुम्हाला सस्पेन्शन चांगलं. तुमच्या आयुष्यात दुःख येतील पण हादरे तेवढे बसणार नाहीत जेवढे शेवटच्याला बसतात. त्याच्यापासून लांब जो आहे ना त्याला तीव्रता दुःखाची अधिक आहे. आणि देवाच्या जवळ बसणाऱ्याला दुःखाची तीव्रता कमी आहे, कारण त्याच्या आयुष्यात देव आहे. आणि नवे तर देव प्रयत्न करतो की माझ्या भक्ताला अडचणच येऊ नये. आणि आलीच तर तो काय करतो तेही देव सांगतो. पण भारी
हरिदासी आठवावा हरी मग तो होऊ ने दिशीण आड घाली सुदर्शन. अडचणीच्या वेळेला तो धावून येतो. अनेकां प्रल्हादासाठी आला नाही का, हा केसर शिवडी घालून या स्तंभ फोडी. द्रौपदी होईल कैवारी नारायण. महाराजांचा पाठा एवढा दिसतोय की कीर्तनकाराचं निम्म तरी किमान ते मनातलं ओळखून सगळं बोलत असते. कीर्तनकार आहेत का? त्याच्यामुळेच, बाकी काही नाही. तो का म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. त्याच्यावर भार टाकला ना, तो का म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापय असं म्हणलं की तो काळजी घेतो. प्रल्हादासाठी आला, द्रौपदीसाठी आला. ज्या वेळेला भर सभेमध्ये तिचं चिरहरण चालू असताना सगळ्या योद्ध्यांनी खाली माना घातल्या, त्यावेळेला तिला शेवटचा पर्याय दिसला आणि मग तिनं हाक मारली. कोठे मग काय सारी विचारणारी हे की नारी विचारसारी आहे. साड्याच साड्या. खूपदा मजेनं माता माऊल्यांना म्हणत असते, त्याच्यावर प्रेम म्हणून भजन करू नका, ढिगभर साड्या देणार आहे म्हणून भजन करा. तिला मिळाल्या, आपल्याला मिळायच्या नाही. तिनं हाक मारल्यावरती साड्याच साड्या आल्या. सभा बरखास्त झाली, सगळे निघून गेले. दुःशासन चक्कर येऊन पडला आणि सगळं जग तिच्याकडे पाठ करून निघून गेल्यावरती कृष्ण तिच्या समोर आले. वारकऱ्यांनी लक्षात ठेवा बरं, जोपर्यंत जग आपल्या बरोबर आहे ना, तोपर्यंत देव बरोबर नसतो. आणि ज्या दिवशी जगानं पाठ केली ना, त्या दिवशी स्वतःची पाठ थोपटान म्हणा आता त्याच्या यायची वेळ झालेली आहे. सगळं जग ज्या वेळेला विरोधात असतं त्यावेळेला तुमच्या बाजूनं देव उभा राहतो. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवारा आहे. लोक गेले आणि कृष्ण आले. मग तिनं प्रश्न विचारला, वेळ का खयाला गेला? कृष्ण म्हणले, तू चुकली म्हणून उशीर झाला. मी चुकले? काय चुकले मी? अगं म्हणे, तू सहज हाक मारायचीस, कोठे गुंतलासी सखया कृष्णा. एका क्षणात आलो असतो, 10 क्षणांचा विलंब मला लागला, कारण तू म्हणली कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. द्वारकेच्या राया म्हणली म्हणून इथून द्वारकेला गेलो, मुकुट घालून राजा बनून माघारी आलो. जायला 5 क्षण, यायला 5 क्षण, म्हणून उशीर झाला. नाही तर इथंच होतो. जर द्रौपदीसाठी येऊ शकतो तर आमच्यासाठी येणार नाही का? म्हणून व्यंकटेश स्तोत्रामध्ये एक प्रश्न विचारलाय त्या ग्रंथकर्त्यांनी, द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होतासी भाग्यवंता, आम्हाला गी कृपणता कोठोनी आणली गोविंदा. मावेची करुणी द्रौपदी सती अन्ये पुरविली मध्यरात्री, ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे. आम्हाला अन्नासाठी इकडं तिकडं फिरवतो, आम्हाला कपडा नीट मिळू देत नाही, पण द्रौपदीची मात्र पाठराखण केली. त्याचं कारण आहे द्रौपदीचं भजन. आपल्यालाही देव आपल्यावरती कृपा करावी, त्यानं आपल्या जवळ असावा असं वाटत असेल तर द्रौपदी इतकं भजन करा. कोणाचं करा? विठोबार कुमार
सगळ्यांनी एकत्रित येऊन हा संसार करायचा आहे या विचारावरती ठाम असणाऱ्या त्या तिकडनं जो वसा आणि वारसा घेऊन आल्या तोच त्यांनी सासरी पण चालवला. माझी मुलं काय, जावांची काय, कारण त्यांना भाऊ 4 बहिणी 2 होत्या, त्याच्यामुळं मोठं कुटुंब त्यांना सवय होती त्याची. इकडे आल्यानंतर सुद्धा त्यांना 4 नंदा आणि 2 दीर, 4 नंदांमध्ये त्यांनी संसार केला, 2 दिरांमध्ये त्यांनी संसार केला, 2 जावा त्यांनी सांभाळल्या. पुतणे असतील त्यांना कधीच परक वाटू दिलं नाही. हे सगळं जे त्यांनी केलं ते त्यांच्या माहेरकडचा जो काही वसा होता, आपल्या वडिलांनी जे मला सांगितलेलं आहे तेच संस्कार इथं त्यांनी प्रदर्शित केले. 1 वर्ष झालेलं आहे अक्कांना जाऊन किंवा काकींना जाऊन तुमच्या, पण 1 वर्ष जाऊन झालेलं असताना सुद्धा एवढा जमलेला समाज हा त्यांनी लोकांना कशा पद्धतीत जोडून ठेवलं होतं हे प्रदर्शित करतो असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे काकींच्या जाण्यामुळं जे काही दुःख त्यांच्या कुटुंबियांना, परिवारवासियांना, त्यांच्या परिवारातल्या सगळ्या सोयऱ्यांना, सगळ्यांना झालेलं आहे ते दुःख सहन करण्याची ताकद भगवंतांनी त्यांना देवो अशी मी भगवतचरणी प्रार्थना करते. कीर्तन सेवेला पूर्णविराम देण्याअगोदर पुनश्च एकदा ज्यांनी या ठिकाणी मला कीर्तनासाठी निमंत्रित केलं, खरं तर मी या भागात फार आलेली नाहीये, पण आजचं हे हिंगणगावात कीर्तन मला ज्यांच्यामुळं मिळालं ते हरिभक्त परिणामचे कीर्तन महाराज भोईटे. तुम्ही वाजवता छान, कीर्तनकारही आहात, गायकही आहेत आणि वारकरी संप्रदायाची सेवा, वसा वारसा पुढं तेही अगदी समर्थपणानं नेत आहेत. मारुती बाबा बागडे नंतर या गावामध्ये ही परंपरा कोणीतरी चालवली पाहिजे म्हणून तिथे परंपरा चालवत आहेत. खरं तर केतन दादा, मी तुम्हाला म्हणणार होते मी नाही आले तर चालेल का, कारण काल मी 3 कीर्तनं केली आहेत. मी सकाळी कीर्तन केलं, दुपारी कनेरसरला 250 महिलांना घेऊन गेले आणि संध्याकाळी मलठण शिरूरला कीर्तन केलं. आवाज पूर्ण बसलेला आहे. दर्शनाच्या बारीला लागल्यानंतर पावसात भिजले होते आणि संध्याकाळी माझा BP लो झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं प्रवास करू नकोस, आराम कर. मला बोलताच येत नव्हतं सकाळी तर, पण तरी म्हटलं घेतलेला कार्यक्रम चुकवणं म्हणजे आपल्या तत्वांना कुठंतरी फाट्यावर मारण्यासारखं आहे. त्याच्यामुळे काही झालं तरी मला जाणं गरजेचं आहे म्हणून इथं आले. माझं प्रकृती स्वास्थ्य नाही आहे, पण तरी सुद्धा फक्त तुमच्या आग्रहाखातर या ठिकाणी मी कीर्तन केलं. आपण या ठिकाणी मला निमंत्रित केलं म्हणून आपले ऋण व्यक्त करते. कीर्तनाच्या साथीला जमलेले सर्व टाळकरी सर्वांचे ऋण व्यक्त करते. सर्व गुणीजन, मला नाव कोणाचंच माहिती नाहीये, पण 4ही गुणीजनांचे, 4ही गायकांचे ऋण व्यक्त करते. ही जी लहान मुलं या ठिकाणी उपस्थित, इतकी एनर्जाईज त्यांनी कीर्तन सेवा, म्हणजे त्यांच्या एनर्जीमुळे मला एनर्जी पास आउट होत होती असं वाटत होतं, इतके ते एनर्जेटिक आहेत. ह्या सगळ्यांचे एकदा ऋण व्यक्त करते. आणि पेटीवादक काका, तुम्हाला खरं माईक पाहिजे होता, तुम्ही फार गोड वाजवता. तुमची बोटं फिरत होती ना त्यावेळेला मला तो डायलॉग आठवला होता. मी पण वाजवते पण तुमच्या इतकं चांगलं जमत नाही मला. ते असं वाटलं की ये हात मुझे दे दे असं म्हणावं असं वाटलं होतं, पण मी ठाकूर असल्यामुळे नाही म्हणू शकले. गोड सेवा आपण गेली, तुमचे ऋण व्यक्त करते. पखावज वादक दादा, तुमच्याबद्दल तर मी कौतुक केलेलंच आहे. तुमची प्रगती हो ही ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना. गळ्यात टाळ नसताना सुद्धा 2 तास उभं राहिलेले शूटिंग करणारे दादा, तुमचेही ऋण व्यक्त करते. विणेकरांचे ऋण व्यक्त करते. साऊंड सिस्टीम ऑपरेटर दादा, आपलेही ऋण व्यक्त करते. आणि जमलेल्या सर्व श्रोतृवर्गाच्या चरणारविंदावरती माझी सेवा आणि माझं मस्तक नत करते. झालेल्या सेवेला विराम, सरस्वतीला पूर्णविराम.